नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या महत्त्वपूर्ण पदासाठी जो तांत्रिक घटक आहे, तर त्यामधील ग्रामपंचायत हा विषय, तर या विषयामधला हा दुसरा पार्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर सगळ्यात अगोदर पाहूया आपण सरकारी अनुदाने. तर 1 एप्रिल 1964 रोजी सुरू होणाऱ्या प्रत्येक 5 वर्षांच्या अवधीत ग्रामपंचायतच्या हद्दीतील जमिनीपासून वसूल झालेल्या सामान्य जमीन महसुलाच्या सरासरीच्या रकमेइतके अनुदान हे शासनाकडून ग्रामपंचायतीला प्रत्येक वर्षी सरकारी अनुदान या स्वरूपामध्ये मिळते. राज्य शासन जमीन महसुलावर जे उपकर म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सेस, जे राज्य शासन उपकर म्हणजे सेस लावते, तर त्यातून 20% सेस हा कोणाला मिळतो, तर तो मिळतो ग्रामपंचायतीला. यानंतर पाहूया ग्रामपंचायतीची लेखी तपासणी. तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 57 मध्ये ग्रामपंचायतीची लेखी तपासणी याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ग्रामपंचायतच्या उत्पन्नानुसार लेखापरीक्षण जर पाहिले, तर ग्रामपंचायतचे जर उत्पन्न 25,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यांची लेखी तपासणी कोणामार्फत होते, तर स्थानिक लेखा समितीमार्फत. आणि जर ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 पेक्षा जर कमी असेल, तर या ठिकाणी ग्रामपंचायतीची लेखी तपासणी कोणामार्फत होते, जिल्हा परिषदेमार्फत. जिल्हा परिषदेमार्फत. त्यानंतर काय होते, लेखापरीक्षण झाल्यानंतर तर ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणानंतर ग्रामपंचायत लेखापरीक्षणाची एक प्रत 2 महिन्याच्या आत पंचायत समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO यांना सादर करते. जर ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणामध्ये जर काही दोष असेल, तर ग्रामपंचायतीतील दोष दूर करते आणि 3 महिन्याच्या आत पंचायत समितीला कळवते. आणि जर गरज वाटली तर त्या संदर्भात स्पष्टीकरण देखील ग्रामपंचायत पंचायत समितीला देते. यानंतर पाहूया ग्रामपंचायतच्या सभा. तर ग्रामपंचायतच्या सभा 2 प्रकारच्या असतात, त्या म्हणजे सर्वसाधारण सभा आणि विशेष सभा. तर ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभा जर पाहिली, तर सर्वसाधारण सभा ही प्रत्येक महिन्यामध्ये एकदा म्हणजेच वर्षातून एकूण 12 वेळेस या ठिकाणी घेतली जाते. सरपंच सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित करतो आणि जर सरपंच गैरहजर असेल, तर त्याच्या गैरहजेरीमध्ये उपसरपंच हा ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित करीत असतो. सरपंच गरज वाटल्यास ग्रामपंचायतीची गोपनीय सभा देखील बोलवू शकतो. जर सरपंचाला जर वाटले की या ठिकाणी गोपनीय सभा बोलवण्याची गरज आहे, तर तो या ठिकाणी ग्रामपंचायतीची गोपनीय सभा बोलवू शकतो. ग्रामसेवक सर्वसाधारण सभेची सूचना 3 दिवस आधी ग्रामपंचायत सदस्यांना देतो. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सभेची तारीख, वेळ आणि ठिकाण, त्याचप्रमाणे ग्रामसभेमध्ये चालणारे कामकाज याची सूचना ग्रामपंचायत कार्यालयाची जी सूचना फलक असते, तर याच्यावर दिली जाते. याचबरोबर गावात दौंडी देखील दिली जाते ग्रामसभेची. ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद कोणाकडे असते, सरपंचाकडे. सरपंच जर गैरहजर असेल, तर उपसरपंच ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष असतो. जर एखाद्या वेळेस जर अशी वेळ आली की सरपंच आणि उपसरपंच दोन्हीही देखील गैरहजर असतील, तर ग्रामपंचायत सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात, सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष म्हणून. त्यानंतर बघा, सरपंच जर ऐनवेळी सर्वसाधारण सभेस उपस्थित झाल्यास त्यावेळी अध्यक्षपदी असणाऱ्या व्यक्तीने ती जागा रिकामी करावी आणि सरपंचाला अध्यक्षपद द्यावे. सर्वसाधारण सभेचा सचिव कोण असतो, तर ग्रामसेवक असतो. ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेत सर्व निर्णय सदस्यांच्या बहुमताने घेतले जातात. कसे? बहुमताने. जर एखाद्या निर्णयावर जर समसमान मते पडल्यास, तर अध्यक्षपदी असणाऱ्या व्यक्तीचे मत एक निर्णायक मत ठरते. ग्रामपंचायत ठरावात बदल किंवा रद्द करायचा असल्यास ठराव मंजूर झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो. आणि हा ठराव मंजूर झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतचा जो ठराव बदल करायचा आहे किंवा रद्द करायचा आहे, तो या ठिकाणी होऊन जातो. तर बघा, ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेची घनसंख्या. तर ग्रामपंचायतच्या सभेचे कामकाज चालवण्यासाठी एकूण सदस्य संख्या 1/2 1/2 सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते. या घनसंख्येत सरपंच व उपसरपंच यांचा समावेश होतो. तहकूब बघा, ग्रामपंचायतीची सभा सुरू होऊन 30 मिनिटांपर्यंत जर घनसंख्या पूर्ण न झाल्यास सभा ही या ठिकाणी तहकूब केली जाते, म्हणजे स्थगित केली जाते. आणि परत सभा बोलवणे, मागील सभा घनसंख्या अभावी पूर्ण न झालेल्या
पुन्हा सभा भरवल्यानंतर त्या सभेसाठी घनसंख्येची अट या ठिकाणी नसते. तर हे देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. यानंतर बघा ग्रामपंचायतची विशेष सभा. तर विशेष सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोणाला असतो? उपसरपंचाला. ग्रामपंचायतीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केल्यास ग्रामपंचायतची विशेष सभा या ठिकाणी बोलवण्यात येते. विशेष सभेची जी सूचना असते तर ही सूचना पूर्वसूचना 1 दिवस अगोदर द्यावी लागते. यामध्ये सभेची तारीख, वेळ, ठिकाण आणि सभेचा विषय नमूद केलेला असतो या सूचनेमध्ये. किती दिवस अगोदर द्यावी लागते विशेष सभेची सूचना? 1 दिवस अगोदर. ग्रामपंचायतीवर नियंत्रण. तर ग्रामपंचायत विषयक जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कर्तव्य कितव्या कलमामध्ये दिलेले आहे? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 135 मध्ये ग्रामपंचायती स्थापन करण्यास उत्तेजन देणे आणि त्यांच्या विकासास चालना देणे हे कार्य कोणाचे? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कर्तव्य. ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर पर्यवेक्षण आणि नियंत्रण ठेवणे. राज्य शासन वेळोवेळी ग्रामपंचायतीविषयी विहित करेल अशी कार्य पार पाडणे इत्यादी कर्तव्य कोणाचे असतात? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत कलम 136 नुसार राज्य शासनाला प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक या ठिकाणी करता येते. यानंतर आपण माहिती पाहूया ग्रामसेवकाबद्दल. तर ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक. ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक आणि तत्वज्ञ आणि मित्र म्हणून कोण कार्य करतो? ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा तो एक सचिव असतो. गावातील जनता व गट प्रशासन यांच्यामध्ये शासकीय दुवा म्हणजे कोण? ग्रामसेवक. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 60 मध्ये ग्रामसेवकाची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायतीसाठी एक सचिव असेल. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते? जिल्हा निवड समितीमार्फत. नेमणूक कोण करते? मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO हे ग्रामसेवकाची नेमणूक करतात. कर्मचारी जिल्हा परिषदच्या वर्ग 3 चा ग्रामसेवक हा कर्मचारी असतो. जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा तो एक कर्मचारी असतो. त्याच्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याचे आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे. ग्रामसेवकाचे वेतन जिल्हा निधीमधून दिले जाते. ग्रामसेवकाची बदली, बढती आणि निलंबनाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना असतात. तर बघा ग्रामसेवक निबंधक म्हणून केव्हा कार्य पार पाडतो? तर ग्रामसेवक ग्रामीण भागात विवाह निबंधक म्हणून कार्य करतो. ग्रामपंचायतमध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 1929 नुसार बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवक कार्य करतो. ग्रामसेवक हा ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक देखील असतो. तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करतो. जैवविविधता समितीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. आपत्कालीन समितीचा सचिव देखील कोण असतो? तर तो असतो ग्रामसेवक. यानंतर पाहूया ग्रामसेवकाची काही महत्त्वपूर्ण कामे आणि कर्तव्य. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असल्याने ग्रामपंचायतीचे तो दप्तर सांभाळतो. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे व त्याकडे लक्ष देणे हे काम कोणाचे असते? ग्रामसेवकाचे. तो ग्रामसभेचा सचिव म्हणून देखील काम पाहतो. ग्रामस्तरावर समुदाय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणावर असते? ग्रामसेवकावर. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 62 नुसार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे कार्य असते ग्रामसेवकाचे. ग्रामपंचायतचा लेखापाल म्हणून अनुदानाचे अचूक लेखे जे असतात अनुदानाचे अचूक लेखे तर हे ठेवण्याचे कार्य देखील कोणाचे असते? ग्रामसेवकाचे. यानंतर बघा ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे लेखे ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. ग्रामनिधीची जबाबदारी देखील कोण सांभाळतो? ग्रामसेवक. ग्रामपंचायतच्या नोकरवर्गावर नियंत्रण कोणाचे असते? ग्रामसेवकाचे. जन्म माहिती अधिकारी तर बघा जनमाहिती अधिकारी म्हणून कार्य करणे हे कोणाचे कर्तव्य आहे? ग्रामसेवकाचे. ग्रामसेवक आपत्कालीन समितीचे सचिव म्हणून देखील कार्य करतो. ग्रामसभेपुढे सादर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या विकासविषयक कामावर केलेला जो खर्चाचा अहवाल असतो तो तयार करणे आणि त्या संदर्भातील माहिती ग्रामपंचायतच्या फलकावर लावणे हे कार्य देखील कोणाचे आहे? ग्रामसेवकाचे. शासकीय योजनांची माहिती देणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे देखील कार्य आहे ग्रामसेवकाचे. ग्रामपंचायत वार्षिक अहवाल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना सादर करणे. ग्रामपंचायतीचा वार्षिक अहवाल पंचायत समिती
आणि जिल्हा परिषद यांना सादर करण्याचे कार्य देखील कोणाचे आहे? ग्रामसेवकाचे. ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई. ग्रामसभेपुढे ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने विकासविषयक कामावर केलेल्या खर्चाचा अहवाल तयार करण्यास एखादा ग्रामसेवक जर असमर्थ असेल किंवा तो ग्रामसभेपुढे सादर करण्यास आणि त्या संदर्भातील माहिती सूचना फलकावर लावण्यास ग्रामसेवकाने जर चालढकलपणा केला किंवा त्यामध्ये जर कसूर केली तर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा संस्था आणि अपील नियम 1964च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई कोणावर होऊ शकते? ग्रामसेवकावर. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक तर याची तरतूद देण्यात आलेली आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 62 क मध्ये. तर बघा, ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी संख्या ही गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निश्चित केली जाते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक. ग्रामपंचायत कर्मचारी नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? ग्रामपंचायतीला. हंगामी कर्मचारी नेमण्याचा अधिकार असतो सरपंचाला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन 50% वेतन दिले जाते राज्य शासनामार्फत आणि 50% वेतन दिले जाते ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीमधून. ग्रामपंचायतीला 35% रकमेपर्यंत खर्च कर्मचारी वेतनावर करता येतो. त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा, उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातर्फे निश्चित केलेला किमान वेतनाचा दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू होतो. तर हे स्टेटमेंट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दंड, त्यांचे निलंबन आणि बडतर्फ करणे. ग्रामपंचायतला वेळोवेळी नेमणूक केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला लेखी आदेशाद्वारे दंड करता येतो किंवा त्यांना निलंबित करता येते किंवा त्याला बडतर्फ देखील करता येते. ग्रामपंचायत कर्मचारी कारवाई विरोधात अपील जर करायचे असेल तर ग्रामपंचायतीने दिलेल्या कोणत्याही आदेशाविरुद्ध कर्मचाऱ्याला ते आदेश कळवण्यात आलेल्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील करता येते. गटविकास अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पुनर्निरीक्षणासाठी त्या एखाद्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला या ठिकाणी अर्ज करता येतो आणि जर वरील अर्ज निर्णयाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीच्या आत नाही केला तर तो अर्ज दाखल करून घेतला जात नाही. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय अशा कोणत्याही अपिलाचा किंवा अर्जाचा निर्णय या ठिकाणी दिला जात नाही. ग्रामपंचायतच्या असलेल्या अधिकारांना बाधा होऊ न देता राज्य शासनाला नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा, प्रवेशांच्या आणि सेवेच्या अटीचे व शर्तीचे विनिमय करण्यासाठी नियम करता येईल. त्यानंतर पाहूया ग्रामसभा. तर ग्रामसभेची तरतूद ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7 नुसार ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेमधील कलम 243 मध्ये ग्रामसभेची व्याख्या देण्यात आलेली आहे आणि जर घटनात्मक तरतूद पाहिली तर कलम 243A मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा, ग्रामसभेला घटनात्मक दर्जा कधी मिळाला तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार 1992 मध्ये ग्रामसभेला घटनात्मक दर्जा मिळाला आणि या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 9 हा समाविष्ट करण्यात आला होता. तर ग्रामसभेचे जे सदस्य असतात तर ते कोण असतात? तर त्या गावच्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या 18 वर्षावरील प्रत्येक ग्रामस्थ हा गावच्या ग्रामसभेचा सदस्य असतो. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार असतो सरपंचाला. सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच ग्रामसभा बोलवतो. विशेष ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? स्थायी समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CO यांना असतो. ग्रामसभेच्या एका वित्तीय वर्षात एकूण 4 ग्रामसभा घेणे गरजेचे असते. तर ग्रामसभेची जी नोटीस असते तर ही सर्वसाधारण ग्रामसभा नोटीस, सर्वसाधारण ग्रामसभेची नोटीस ही किमान 7 दिवस अगोदर दिली जाते आणि विशेष ग्रामसभेची नोटीस ही किमान 4 दिवस अगोदर दिली जाते आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभेची नोटीस ही किमान 15 दिवस अगोदर दिली जाते. वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पहिली सभा घेतली पाहिजे आणि दुसरी सभा प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात घेतली पाहिजे हे या ठिकाणी बंधनकारक आहे. ग्रामसभेची गणपूर्ती. सर्वसाधारण क्षेत्रातील ग्रामसभा जर आपण पाहिली तर ग्रामसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% किंवा 100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल ती ग्रामसभेची गणसंख्या मानण्यात येते. गणसंख्या अभावी ग्रामसभा तहकूब केली आणि त्यानंतर ग्रामसभा बोलवण्यास गणपूर्तीची आवश्यकता नसते. यानंतर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा.
ग्रामसभेच्या एकूण सदस्यांच्या 25% किंवा 100 व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल ती ग्रामसभेची जनसंख्या असेल. गणसंख्या किती? गणसंख्या 25% किंवा 100 व्यक्ती. त्यानंतर बघा महिला ग्रामसभा. महाराष्ट्र शासनाने गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या विकास कार्यक्रमात महिलांचाही सहभाग असावा म्हणून महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. महिला ग्रामसभांसाठी केले गेलेल्या विशेष तरतुदी. प्रत्येक ग्रामसभेपूर्वी महिला ग्रामसभेचे आयोजन केले पाहिजे. महिला ग्रामसभेची वेळ आणि ठिकाण महिलांच्या सोयीनुसार ठरवण्यात येते. महिला ग्रामसभेसाठी कोरमची कुठलीही अट या ठिकाणी नसते. महिला ग्रामसभेसाठी स्वतंत्र इतिवृत्त असले पाहिजे. तर बघा ग्रामसभेचे इतिवृत्त कोण लिहितो? तर तो लिहितो ग्रामसेवक. शासनाच्या महिलांच्या संदर्भातील सर्व योजनांची लाभार्थी महिला ग्रामसभेमध्ये निवडली गेली पाहिजे. ग्रामविकास समिती कलम 49 अंतर्गत असणाऱ्या विविध समित्यांमधील प्रतिनिधींची निवड महिला ग्रामसभेमध्ये झाली पाहिजे. ग्रामसेवकाने महिला ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतच्या कामकाजाचा आढावा सादर करायला पाहिजे. महिला ग्रामसभेमध्ये महिलांनी मांडलेले विचार, प्रस्ताव ग्रामसभेमध्ये विचारात घेणे आवश्यक असते. त्यानंतर पाहूया विशेष ग्रामसभा. विशेष ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? सरपंचाला. सरपंच हा कोणत्याही वेळी स्वतःहून ग्रामसभा व विशेष ग्रामसभा या ठिकाणी बोलवू शकतो. मागणी केल्यास विशेष ग्रामसभा. जर जिल्हा परिषदेची स्थायी समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केल्यास सरपंच विशेष ग्रामसभा बोलवतो. विशेष ग्रामसभेची जी नोटीस असते तर ती बघा 7 दिवस आधी आणि विशेष ग्रामसभेची नोटीस ही 4 दिवस आधी दिली जाते. म्हणजे सर्वसाधारण ग्रामसभेची नोटीस ही 7 दिवस आधी आणि विशेष ग्रामसभेची नोटीस 4 दिवस आधी दिली जाते. त्यानंतर बघा विशेष ग्रामसभा घनपूर्ती संख्या. ग्रामसभेत किमान विशेष ग्रामसभेमध्ये किमान 100 किंवा एकूण मतदाराच्या 15% किती? 15% यापैकी जी संख्या कमी असेल ती या ठिकाणी गणपतीची झालेली आहे. गणपूर्तीची संख्या या ठिकाणी समजण्यात येईल. सरपंचाने ग्रामसभा न बोलवल्यास पर्याय काय असतो? तर बघा स्थायी समिती, पंचायत समिती याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी करूनही सरपंचाने विशेष ग्रामसभा न बोलवल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी हे गट विकास अधिकाऱ्यास 15 दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा बोलवण्यास सांगतात. त्यानंतर बघा ग्रामसभा ठराव करून दारूबंदी. तर ग्रामसभेने मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यासाठी केलेला ठराव. ग्रामसभेमध्ये किमान 50% एकूण मतदार किंवा एकूण महिला मतदार उपस्थित राहून साध्या बहुमताने ठराव पारित केल्यास जिल्हाधिकारी हे त्या गावातील जे मद्य विक्रीचे परवाने जे आहेत तर हे बंद करू शकतात. दारूबंदीचा ठराव हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि त्याखालील तयार करण्यात आलेल्या नियमातील तरतुदीनुसार कायदेशीरच असला पाहिजे. ग्रामसभेमध्ये जर एकदा दारूबंदीचा ठराव संमत नाही झाला एकदाही तर असा ठराव पुन्हा एकदा 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही. म्हणजे बघा जर एखाद्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव संमत झाला नाही तर त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत पुन्हा हा दारूबंदीचा ठराव या ठिकाणी मांडता येत नाही. त्यानंतर बघूया ग्रामसभेच्या बैठका. तर कलम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7 नुसार एका आर्थिक वर्षात किमान 4 ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायतीवर बंधनकारक असते. आर्थिक वर्ष कधी चालू होते? 1 एप्रिलला. 1 एप्रिल ते 31 मार्चच्या दरम्यान. शासन वेळोवेळी आदेश देईल त्यानुसार इतरही ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक असते. पहिली ग्रामसभा ही आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात घेणे आवश्यक असते. म्हणजेच पहिली ग्रामसभा साधारणतः कधी घेतली जाते? 1 मे या रोजी. 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन. तर बघा आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पहिली बैठक या ठिकाणी घेतली पाहिजे. ग्रामसभेची पहिली बैठक. 2 ग्रामसभेतील अंतर हे 4 महिन्यापेक्षा जास्त नसावे. किती महिन्यांपेक्षा? 4 महिन्यांपेक्षा जास्त नसावे. याचबरोबर बघा ग्रामसभेच्या ज्या 4 बैठका असतात तर या कोणत्या दिवशी घेतल्या जातात? तर 1 मे रोजी असतो महाराष्ट्र दिन. या दिवशी ग्रामसभेची बैठक घेतली जाते. त्यानंतर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. तर या 4 दिवशी
या ठिकाणी ग्रामसभेच्या 4 बैठका घेतल्या जातात. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण ग्रामपंचायतचं पार्ट 2 देखील या ठिकाणी पाहिलेला आहे. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.